शाळा परिसरात माकडांचा हैदोस, शिक्षक वन विभाग कार्यालयात गेले असता जबाबदार अधिकारीच नाही. नवापूर येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसरात माकडांचा वाढता उपद्रव रोखावा या मागणीसाठी शिक्षकांनी वन विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र तिथं कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यानं शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी माकडांच्या हल्ल्यात शिक्षक CS पाटील, विजय कदम, जुनेद खान तसेच विद्यार्थी ऋत्विज कोकणी, यहुशबा गावित, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावित व दिव्या भोई यांना माकडांनी चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या 4 महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. माकडे शाळेच्या मैदानात प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या दप्तरांना, जेवणाच्या डब्यांना व शालेय साहित्याचं नुकसान करतात. काही वेळा विद्यार्थ्यांवर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्यानं पालकांमध्येही चिंता व्यक्त होते. या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वन विभागाची पत्रव्यवहार केला, मात्र केवळ तात्पुरती कारवाई करण्यात येत असून प्रत्यक्षात माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही असा आरोप शिक्षकांनी केलाय. दरम्यान 10वी व 12वीच्या परीक्षा केंद्र म्हणून या शाळेची निवड करण्यात आली. परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येणार असून माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला. यानंतर शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर करून शाळेची व्यथा मांडली. यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी नवापूर वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी तहसीलदारांसमोर व्यक्त केली. निवेदन दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी शाळेच्या आवारात दाखल झाले. त्यांनी माकड पकडण्यासाठी पिंजरा लावला. मात्र या माकडामुळे यापूर्वी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या दुचाकी वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली. वन विभागाने तातडीनं लक्ष देऊन माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शिक्षकांनी केली. वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही शिक्षकांनी दिलाय. मी मिलिंद वाघ, प्राचार्य, सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर. आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून माकडाने विविध प्रकारचे हैदोस त्या ठिकाणी घातलेला आहे. आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार दिली, माननीय तहसीलदारांना सुद्धा तक्रार दिलेली आहे, परंतु आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही. कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला. आज त्या ठिकाणी एका शिक्षिकेची त्या ठिकाणी गाडी त्याने फोडून टाकली. त्याचप्रमाणे एका शिक्षकावर हल्ला करून त्याला ओरबाडून घेतले, त्याला रेबीजचं इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं. त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी, गुजराती हायस्कूल, मराठी हायस्कूलचे सर्व शिक्षक या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला आले असता, परंतु फॉरेस्ट ऑफिसरमधला कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं. तर ती जबाबदारी कोणाची आहे या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली असता साहेबांनी सुद्धा त्या साहेबांना फोन केला असता त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. या अशा पद्धतीने जर त्या वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले जर विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर होत असतील, आता आमच्याकडे 10वी आणि 12वीचं केंद्र आहे. 10वीच्या त्या केंद्रावर जवळपास त्या ठिकाणी 1000-2000 विद्यार्थी उपस्थित असतात, तर त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्यांनी काल हल्ला केला होता. अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले करून आम्हाला सगळ्यांना जेरी सारण्याचा प्रयत्न ते माकड या ठिकाणी करत आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर आपला बंदोबस्त करावा आपल्या माध्यमातून, या आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करीत आहे.